नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य लोकसेवा आयोगानं सन 2025 पासनं जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्यासाठीचं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आज दिलेलं आहे. ते स्ट्रक्चर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. आपल्याला बेसिक जे काही सिलेबस आहे तो आयोगानं यापूर्वीच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एक क्विक रिवाइज करायचं म्हटलं तर काय आहे की टोटल लेखी परीक्षा जी आहे ती किती गुणांची आहे? 1750, 1750. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो आहे 275. टोटल तुमची परीक्षा जी होते ती 2025 गुणांची आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की GS 1 2 3 4, GS 1 2 3 4 एक तुमचा निबंध आणि त्यानंतर तुमचा वैकल्पिक किंवा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. GS 1 2 3 4 आणि एसे हे जे 5 विषय आहेत हे प्रत्येकी 250 गुणांचे आहेत आणि तुमचा जो ऑप्शनल आहे तो 500 गुणांचा आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 प्रत्येकी 250 गुणांचे ते आहेत. अशी टोटल 1750 गुणांची ही परीक्षा आहे. तर आता बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पेपर पॅटर्न जो काही आहे तो डिस्कस करावा आयोगानं, की नेमकं प्रश्नसंख्या किती असेल, प्रत्येक प्रश्नाला किती गुण दिलेले असतील, त्याची शब्दसंख्या काय असेल, इत्यादी इत्यादी. तर त्याचं क्लॅरिफिकेशन देणारं नोटिफिकेशन जे आहे ते MPSCने आज दिलेलं आहे. अगदी साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर UPSCचं जो क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे जसं आहे तशाला तसंच त्यांनी ते कॉपी केलेलं आहे. ज्या प्रमाणे त्यांनी सिलेबस कॉपी केलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चरही कॉपी केलेलं आहे. म्हणजे हा सिग्नल आहे. कदाचित उद्या बहुतांश प्रश्न सुद्धा कॉपी झालेले दिसू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा सिग्नल आहे की कदाचित ऑप्शनल विषय असतील, जनरल स्टडीज मधले जे काही ट्रॅडिशनल टॉपिकवरचे प्रश्न असतील हे सुद्धा कॉपी झालेले किंवा मराठीकरण करून आलेले, थोडेफार चेंजेस करून आलेले असू शकतात. त्यामुळे जे लोक 2025च्या MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी आता प्रिपेअर करायला सुरुवात करत आहेत किंवा ज्यांनी केली आहे त्यांनी रायटिंगची प्रॅक्टिस करत असताना गेल्या 3 4 5 वर्षांमधले UPSCचे आपण निवडलेल्या ऑप्शनल विषयांचे पेपर्स आणि जनरल स्टडीज मधल्या ट्रॅडिशनल ज्या काही फॅक्ट्स आहेत त्याचे प्रश्न, जे काही निबंधाचे विषय UPSCने गेल्या 4 5 वर्षात दिले आहेत ते निबंध, अशा पद्धतीचा सराव जर केला तर तो तुम्हाला उपयुक्त ठरेल असा माझा अंदाज आहे. कारण जे काही दिसतंय आता ते इथे काही स्वतःचं असं राज्य लोकसेवा आयोगाचं एक्सपर्टीज याच्यात दिसत नाहीये, स्वतःचं स्किल काही दिसत नाहीये. जे काही आहे ते सगळं UPSCचंच तिथे त्यांनी दिलेलं आहे. सो प्रिपरेशन करताना सुद्धा विद्यार्थ्यांनी UPSCच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतला तर आपलं बरंचसं काम जे आहे ते सोपं होऊ शकतं. ठीक आहे. ठीक आहे, आपण बघूया, वाचून बघूया काय काय आयोगाने म्हटलंय. प्रश्नपत्रिकेचा नमुना पेपर 1. मग आता याच्यामध्ये 2 जे काही पेपर आहेत ते कंपल्सरी पेपर आहेत, अनिवार्य पेपर आहेत, जे फायनल मार्किंग मध्ये त्यांचे गुण जे आहेत ते धरले जाणार नाहीयेत. ते फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. ते फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजे सीसॅट जसा प्रिलिम्स मध्ये क्वालिफाईंग आहे तसे 2 भाषेचे जे पेपर आहेत, एक मराठी आणि दुसरा तुमचा इंग्रजी, हे क्वालिफाईंग पेपर आहेत. पेपर क्वालिफाईंग असले तरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्याचं कारण नाही. हे पेपर सुद्धा याचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे. कारण UPSC मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही विद्यार्थी या क्वालिफाईंग पेपरमध्ये सुद्धा नापास होताना दिसतात आणि त्याचं कारण म्हणजे फाजील आत्मविश्वास की मला लिहिता येतच. तर ते तसं करता कामा नये. आपण GS 1 2 3 4 एसे, ऑप्शनल ह्याच्या तयारीसाठी जेवढा वेळ देतो त्याच्यापैकी किमान 10-20% वेळ तरी यांना द्यायला पाहिजे आणि मुख्य परीक्षेच्या आधी किमान 3-3 सराव चाचण्या लिहून कुणाकडून तरी त्या तपासून घेतल्या पाहिजेत. अर्थात आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर सिलेबस पाहिला तर तिथे जे दिलंय त्यांनी की या कंपल्सरी पेपरमध्ये क्वालिफिकेशनसाठी, क्वालिफाय करण्यासाठीचे मार्क किती आहेत? 25% इतके गुण आयोगानं दिलेल्या सिलेबसमध्ये म्हटलेले आहेत. म्हणजे 300 मार्कांपैकी 75, 25% गुण जे आहेत हे पास होण्यासाठी तुम्हाला लागतात. त्याच्या खाली जर पडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. त्याच्या खाली जर तुम्हाला मार्क्स पडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. म्हणजे तुमचे पुढचे जे पेपर आहेत GS 1 2 3 4 एसे आणि ऑप्शनल हे चेकच होत नाही. तुम्ही याच टप्प्यावर बाहेर पडता.
तर खरं तर हे फार अवघडही नाहीये, परंतु पाचिल आत्मविश्वास जर असेल एखाद्याला तर त्याच्यासाठी हे अवघड होऊ शकतं. मग त्यांनी काय दिलंय? मराठीचा पॅटर्न बघूया आपण. मराठी भाषा अर्हताकारी पेपर, माध्यम मराठी एकूण गुण 300, परीक्षेचा कालावधी आहे 3 तास. परीक्षेचा कालावधी आहे 3 तास, गुण आहेत 300. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे? पारंपरिक किंवा वर्णनात्मक. आता बघा, एमपीएससीने इथंच पहिली चूक केली आहे. पारंपरिक हा शब्द लिहायचा असा असतो, म्हणजे पारंपरिक, पला काना नाहीये, पारंपरिक असं लिहिलं जात नाही. हा आयोगाचा दर्जा आहे, हरकत नाही. पारंपरिक असा तो शब्द आहे. म्हणजे भाषेच्या ज्या पेपरला तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स हवे आहेत त्याचं टायटल देतानाच आयोगानं चूक केलेली आहे. इथून म्हणजे आपल्याला आता अंदाज येऊ शकतो की आयोग काय करणार आहे पुढे. हरकत नाही. काय काय म्हटलं बघा. प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना. प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. प्रश्नांचे गुण त्या त्या प्रश्नासमोर किंवा उपप्रश्नासमोर दिलेले आहेत. जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय किंवा अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला एखादं उत्तर चेक व्हायला नको आहे तर ते प्रॉपर त्याला काट मारायला पाहिजे, प्रॉपर काट त्याच्यावरती मारायला पाहिजे. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जाईल. ओके. आणि उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडविणे अपेक्षित आहे. एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतर सोडवल्यास, काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी काय म्हटलंय? नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील. म्हणजे जे गलथान लोक आहेत, म्हणजे काय की प्रश्न क्रमांक 1 इथे लिहायचा, मग तिथे प्रश्न क्रमांक 1चा ए समजा असेल तर दुसरीकडेच कुठेतरी प्रश्न 2 झाल्यावर लिहायचा. असं जे बेशिस्त लोक आहेत त्यांच्यासाठी दिलेली ही सूचना की ज्या क्रमानं तुमचं आहे त्याच क्रमानं तुम्ही लिहिलं पाहिजे. ह्या बेसिक सवयी आहेत. आणि हे मी का सांगतोय? सुभाषाळेच्या प्लॅटफॉर्मवरती, सुभाषाळेच्या ॲपवर इयत्ता 9वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या एनसीआरटीची टेस्ट सिरीज मी सुरू केलेली आहे. म्हणजे एक एक एनसीआरटी शिकवायची आणि त्याच्यावरचा 1,200 गुणांचा पेपर जो आहे तो मी कंडक्ट करतोय. तर जे न्यू कमर्स आहेत, म्हणजे जस्ट आता लोक जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचे बऱ्याच लोकांचे पेपर्स माझ्याकडे तपासायला आले. म्हणजे जर आपण काढलं तर 100ला किमान 20 ते 22 पेपर माझ्याकडे असे येतात की ज्याच्यामध्ये बेशिस्त पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेत दिलंय ना 1 ते 10 प्रश्न, तर ते तसे नाही लिहिता मध्येच 1 लिहिलाय, मध्येच 3 लिहिलाय, मध्येच काहीतरी 5 लिहिलाय आणि मग त्याची पीडीएफ बनवली. म्हणजे इथून सुरू होतं, हे इथून सुरू होतं. शब्दसंख्या जी दिलेली आहे ती तंतोतंत +- 10%, +- 10% हे अलाउड असतं कुठेही, कुठल्याही परीक्षेमध्ये. कारण कोणी काही एक्झॅक्टली तेवढ्या शब्दसंख्येला मोजत बसत प्रश्नांची उत्तरं लिहित नसतं. जिथे तुम्हाला 150 सांगितलेले आहे त्याच्या +- 10% म्हणजे काय, -15 और +15 इज अलाउड, एवढं ठीक आहे. किंवा जिथे तुम्हाला 250 सांगितलं तिथे +- 10% म्हणजे मग ते होतं की प्लस तुमचं 25 किंवा -25, एवढं ठीक आहे. परंतु 250 सांगितलंय आणि लिहिलं 350, 250 सांगितलंय आणि लिहिलं 150, असं होता कामा नाही. 150 सांगितलंय आणि लिहिले मग तुम्ही 300 किंवा 150 सांगितले लिहिले 50, असं होता कामा नाही. हे अलाउड नाही. +- 10% हे कॉमन सेन्सने आपल्याला कळू शकतं की तेवढं आपण करू शकतो, त्याच्या जवळ जाऊ शकतो. परंतु हे सगळं करण्यासाठी सराव आवश्यक आहे. हे सगळं करण्यासाठी सराव आवश्यक आहे. सुभाषाळेच्या चॅनलवरती किंवा ॲपवरती त्या सरावाच्या दृष्टीने आपण लगेच रायटिंगची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. परीक्षा लेखनाची असल्या कारणानं लेखनाचा सराव करायला पाहिजे, गप्पांचा नको. खूप लोक म्हणतात की आधी लेक्चर्स होऊ द्या सर, मग आम्ही आता चर्चा करतो, मग आम्ही शिकत बसतो. नाही, लेखन आणि शिकणं हे आता सायमल्टेनियसलीच चाललं पाहिजे, तरच ते होणार आहे. जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये ज्या पद्धतीचा अभ्यास पूर्वी लोक करत होते की वाचत राहायचं वाचत राहायचं वाचत राहायचं, रिवाईज करायचं आणि एक सर्कल काळं करायचं, ती पद्धत आता इथे चालणार नाही. लेखनाचा खूप जास्त सराव, भरपूर सराव करावा लागेल, भरपूर सराव. कारण तुम्ही लिहिल्यानंतरच कळतं की आपल्याला आणखी काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. लिहिल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्या काय चुका होत आहेत आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येते.
काय काय म्हटलंय, प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नाची उत्तरे मराठीत देवनागरी लिपीमध्येच लिहावयाची आहेत. हे माहिती आहे, मराठीचा पेपर आहे त्याच्यामुळे ते तसंच करावं लागणार आहे. जिथे जिथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तिथे तिचे पालन केलेच पाहिजे. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त अथवा कमी शब्दात उत्तर लिहिले असल्यास गुण कमी केले जातील. जे आपण आत्ता बोललो ते गुण कमी केले जातील. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. अशी काट जी आहे ती मारायला पाहिजे. गुण काय कमी केले जातील जर तुम्ही शब्दमर्यादा फॉलो केले नाही तर. हे आत्ताच आपण बोललेलो आहोत. परंतु हे नुसतं मी आत्ता बोलून किंवा हे इन्स्ट्रक्शन वाचून होत नाही. ज्या वेळेला आपण सलग 3 तास बसून पेपर लिहितो त्यावेळेला ते लक्षात येत असतं, परंतु त्यासाठी ते लिहिलं पाहिजे. आणि आता सुभाषाच्या ॲपवरती किंवा आपले जे काही उपक्रम आहेत तिथं लिहिण्याचीच प्रॅक्टिस जास्त करून घेण्यात येईल. बाकी मग हा प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे मराठीचा. काय आहे, प्लेन आहे बघा. निबंध लिहायचा आहे तो 100 गुणांचा आहे. परिच्छेदांचं आकलन आहे ते 60 गुणांचं आहे. सारांश लेखन 60 गुणांचं आहे. आणि मराठीतून इंग्रजीत भाषांतर आणि इंग्रजीचं मराठीत भाषांतर 20-20 आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह 40. तर याच्यापैकी आपल्याला 75 गुण जे आहेत ते मिळवायचे. कुठल्याही ज्याला आपण म्हणतो ग्रॅज्युएट झालेल्या व्यक्तीने थोडाफार सराव केला तर ते त्याला मिळू शकतं. सेम पॅटर्न इंग्लिशचा. आता त्या बाकीचे इन्स्ट्रक्शन मी वाचत नाही की वर्ड लिमिट कसं फॉलो करावं, रिकामं पेज असेल तर कसं काट मारावी वगैरे. आपण फक्त आता पेपर पॅटर्न बघूया. सेम आहे, इथे सुद्धा 300 गुणांचा पेपर आहे, 3 तास वेळ आहे, 100 मार्कांचा निबंध आहे. कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते 75 गुणांचं आहे. प्रिसिज रायटिंग तुमचं 75 आहे आणि युसेज आणि व्होकॅब्युलरी 25. सुभाषाळेच्या ॲपवरती जे आपण आता या लेखी टेस्ट सिरीज घेण्याचा जे काही उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यामध्ये हे मराठी कंपल्सरी आणि तुमचं इंग्लिश कंपल्सरी या पेपरची सुद्धा तयारी करून घेण्यात येणार आहे. हे सुद्धा काही पेपर तिथे असतील. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया आपण. पेपर 3 निबंध एसे हा 250 मार्काचा आहे आणि इथं त्यांनी बेसिक पॅटर्न काय ठेवलाय की 100-100चे 2 निबंध लिहायचे. 100-100चे 2 निबंध म्हणजे युपीएससीचा जो पेपर पॅटर्न आहे तोच. आणि युपीएससीनं जे काही वर्ड लिमिट प्रत्येक एसेला दिलेली आहे ती साधारणतः 1200 अशी आय थिंक दिलेली आहे. यांनी इथं काय म्हटलं आपण बघूया. प्रश्नपत्रिका 2 विभागात विभागलेली असून प्रत्येकी 4 विषय आहेत. 4 पैकी 1 निवडायचा आहे. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील. आपण महाराष्ट्रात राहतो आणि हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. त्यामुळे आता आपल्याला माध्यम एक मराठी आहे आणि दुसरं इंग्लिश आहे. सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले जे प्रश्न आहेत ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये दिले जातील आणि आपल्याला आन्सर रायटिंग करण्यासाठी जे मीडियम आपण निवडू ते कंटिन्यू करावं लागेल. मराठीत असेल तर मराठी, इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजी. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शवल्यानुसार उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत, त्यांना गुण दिले जाणार नाहीत. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्या. हे सगळीकडेच म्हटलंय बघा. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्या हे सगळीकडेच म्हटलेलं आहे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे आवश्यक आहे. बघा, 100चा 1, 100चा दुसरा, 4 पैकी 1 निवडायचा आहे. आणि मग जी काही शब्दमर्यादा दिली ती त्यांनी इथे दिलेली नाहीये, ते पेपरमध्ये देतील. थेट पेपरमध्ये ते देतील, परंतु ती जी आहे ती युपीएससीच्या याच्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे. युपीएससीच्या पेपरमध्ये जी काही आहे तशा पद्धतीनेच त्यांनी सगळा पॅटर्न ठेवलेला असल्या कारणानं आपण काय करायला पाहिजे, युपीएससीनं जी काही शब्द मर्यादा तुम्हाला दिलेली आहे तर ती पाळायला पाहिजे. म्हणजे एसेचा जो पेपर आहे साधारणतः 1000 ते 1200 असं जे मी मगाशी म्हटलो ते. नेक्स्ट आता येतात तुमचे GS 1, 2, 3, GS 1, GS 2, GS 3. GS 1 मध्ये तुमचं काय येतं, बेसिक जर आपण मोठामोठी म्हटलं तर तुमचा इतिहासाचा भाग आहे, त्याच्यानंतर तुमच्या भूगोलाचा भाग आहे सिलेबसमध्ये आणि तुमचे सोशल इश्यूज आहेत. GS 2चं जर आपण पाहिलं तर काय आहे, पॉलिटी, गव्हर्नन्स आणि इतर सगळे जे काही तुमचे इश्यूज आहेत ते. GS 3 मध्ये जर पाहिलं तर इकॉनॉमीचा भाग आहे, सायन्स टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि GS 4 मध्ये तुमचं एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड. त्या सिलेबसमध्ये मी आता जात नाही. मग 4ही जे काही पेपर आहेत ते तुमचे
ते 250 गुणांचे आहेत, 250 इच, 250 इच. फक्त GS 1, 2, 3 जो काही आहे तुमचा, म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी आणि सोशल इश्यूजचा GS 1, दुसरा पॉलिटी गव्हर्नन्स आणि तुमचं काय जे आहे सगळं इंटरनल सिक्युरिटी आणि ते सगळे विषय, तर GS 2, GS 3 आणि GS 4 जो एथिक्स आहे, आहेत प्रत्येकी 250च आहे. फक्त त्याचा जो पेपर पॅटर्न आहे तो पहिल्या 3 GS साठी वेगळा आहे आणि एथिक्स साठी वेगळा आहे. तो काय आहे तो आपण बघूया. काय म्हटलंय, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत 20 प्रश्न छापले आहेत. म्हणजे प्रश्न संख्या आपल्याला कळते 1, 2, 3 साठी की 20 क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य म्हणजे सगळे कंपल्सरी आहेत. एखादा जरी तुमचा लिहायचा सुटला, एखादा प्रश्न सुटला लिहायचा, तर काय आहे, तुमचे गुण त्याचे गेले म्हणून समजा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की पेपर कम्प्लीट करणं. टार्गेट जे आहे 3 तासामध्ये पेपर कम्प्लीट करणं हे टार्गेट असलं पाहिजे. जाऊन खूप चांगले लिहिलेत पण 12च प्रश्न लिहिलेत, तर मग त्याला काही अर्थ उरत नाही. आणि हे सगळं सरावाने होतं. प्रत्येक प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शवण्यात आले आहेत. आणखी काय म्हटलंय, अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी एकाच भाषेत लिहावीत. काय म्हटलंय, माध्यमांव्यतिरिक्त इतर माध्यमात उत्तर लिहिलेले तपासले जाणार नाहीत. हे आपण वाचलंय एसएच्या याच्यामध्ये. आणखी काय म्हटलंय, आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय किंवा अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. म्हणजे कट करायचं असेल तर पूर्ण कट करायचं. अतिरिक्त प्रतिसाद म्हणजे एक्स्ट्रा लिहिलंय, आपण शाळेत करायचो ना की मी खूप हुशार आहे आणि मग आता काय की जिथं 5 सांगितले तिथं मी 6 लिहून आलो, तसं करायचं नाही. अतिरिक्त प्रतिसादांचं मूल्यांकन करण्यात येणार नाही. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास, काही पृष्ठ सोडवल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर, अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील. म्हणजे समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, ABCDE असे त्याच्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत, तर हे लिहायचे असतील तर क्वेश्चन 1A, क्वेश्चन 1B, C, D, E क्रमाने लिहिले पाहिजेत. असं चालणार नाही की क्वेश्चन 1चा A आणि B लिहिलाय, नंतर क्वेश्चन 2 लिहिलाय, मग क्वेश्चन 1चा C लिहिलाय, तर हा जो C आहे हा चेक करणार नाही. लिहायचे असेल तर ते एकाच बंच मध्ये लिहायला पाहिजेत. प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची जी उत्तरं आहेत, प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची जी उत्तरं आहेत, काय म्हटली आहे, 150 शब्दांमध्ये असावीत, 150 वर्ड्स. आणि प्रश्न क्रमांक 11 ते 20 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये असावीत. हे GS 1, 2, 3 साठी त्यांनी सांगितले. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्या. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल. जिथे काही डाऊट आहे तिथे मग त्याचे इंग्रजी भाषांतर जे ते अधिकृत समजले जाईल. बघा 1, 2, 3, 4, 20 जे आहेत ते, आणि पहिले 10 जे आहेत हे 10 मार्कांचे आहेत, आणि दुसरे जे काही नंतरचे 11 ते 20 जे आहे ते 15 मार्कर इच आहे. आणि त्यांनी काय म्हटलं की जे 10 मार्कर आहे त्याची शब्दसंख्या आहे 150 शब्द, आणि जे 15 मार्कर आहेत त्याची शब्दसंख्या आहे 250 शब्द. म्हणजे हे जर आपल्याला झाले तर 150 गुणिले 10 हे तुमचे होतात 1500 शब्द, आणि हे जे आहेत हे 250 गुणिले 10 हे होतात साधारणतः 2500 शब्द. म्हणजे 3 तासामध्ये आपल्याला 4000 शब्द जे आहेत ते लिहायचे आहेत. 4000 शब्द, आणि हे प्रॅक्टिसनेच होऊ शकतं, बोलून गप्पा मारून नाही. म्हणजे स्पष्ट आहे, गप्पा मारून होणार नाही. हे मुद्दाम लिहितोय, हे कॉमेडी वाटलं तरी मुद्दाम लिहितोय. गप्पा मारून होणार नाही, केवळ लिहूनच होईल. केवळ लिहूनच होईल. मला लिहिता येईल का, माझ्याच्याने पेपर उरकेल का, शब्दसंख्या माझ्याच्याने भरेल का, हे तोंडाच्या वाफा करून काहीही कळणार नाही. 3 तास पेपर लिहायचा. पूर्वी सुद्धा डेक्कन आयच्या वेळेला तिथे जेव्हा आम्ही टेस्ट सिरीजचे उपक्रम घेतलेले होते, तर तिथं सुद्धा आपण 4 जे काही आहे त्याच्यापैकी एक काळं करणे याच कृतीला महत्व देत होतो. आणि आता 2025 साली आम्ही काय करणार आहोत की उत्तर लिहिणे याच कृतीला महत्व देणार आहोत. तिकडेही आणि इथेही माझी भूमिका तीच आहे की टेस्टिंग इज, काय आपण म्हणूया,
इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टडी. टेस्टिंग इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टडी. टेस्ट देणं आणि टेस्ट लिहिणं हा अभ्यासाच्या प्रक्रियेतला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. कोणी काहीही म्हणो, लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे 4,000 शब्द आपल्याला साधारणतः लिहायचे आहेत. त्यानंतर सामान्य अध्ययन 4 जो आहे तुमचा, जनरल स्टडीज 4, एथिक्स इंटिग्रिटीचा जो आहे, त्याच्यात काय म्हटलंय, 2 भाग केलेले आहेत. जसं इथे 1 ते 20 आहे, तसं न करता यांनी काय केलं, विभाग अ आणि विभाग ब विभागलेले 12 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोर दर्शवण्यात आलेले आहेत. भाषा जी तुम्ही चूज केली तीच आहे. बाकीचे सगळे मुद्दे सेम आहेत, की काट मारली जाईल वगैरे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 अ च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दांमध्ये, प्रश्न क्रमांक 1 ब, 1 क व प्रश्न क्रमांक 2 ते 6 च्या उपप्रश्नांची उत्तरे 150 शब्दांमध्ये, तर प्रश्न क्रमांक 7 ते 12 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये असावीत. म्हणजे काय म्हटलं बघा, प्रश्न क्रमांक 1 अ हा जो आहे 1A, ह्याची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दांमध्ये, आणि हा प्रश्न जो आहे हा 10 मार्काला आहे. प्रश्न क्रमांक 1 जो काही आहे तुमचा ब, आणि प्रश्न क्रमांक काय म्हटलंय त्यांनी, 1 क हा जो काही म्हणजे हा आणि हा, याचं जे काही आहे त्याच्यासाठी त्यांनी प्रश्न हे जे आहे 150 दिलेली आहे. म्हणजे वरती जशी दिली होती तशीच. थोडक्यात 10 मार्करला 10 मार्करला 150 शब्द हे त्यांनी ठेवलेलं आहे. इथे फक्त तेच 10 मार्क त्यांनी विभागून 1A मध्ये टाकलेले आहेत. आणि प्रश्न क्रमांक 2 ते 6 ची पुन्हा 150 शब्दांमध्ये, 2 ते 6 जी आहे ती सगळी 10-10 मार्कर आहेत, ही 150 शब्दांमध्ये तुमची ती येतात. लक्षात येतंय? हा. प्रश्न क्रमांक 7 ते 12 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये असावी. 20 मार्कर. इथं फक्त काय आहे, 15 मार्कर न देता 20 मार्कर दिले. म्हणजे मार्क्स जे आहेत ते वाढवले, शब्दसंख्या जी आहे ती तेवढीच ठेवलेली आहे. केस स्टडीजचा जो काही सगळा भाग आहे, एथिक्स मधला केस स्टडीजचा जो भाग आहे, जेव्हा आपण टेस्ट सिरीज घेऊ तेव्हा तिथे आपण या सगळ्याची तयारी करून घेणार आहोत. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्यावी. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषांतर संध्याच्या स्थितीत अधिकृत समजले जाईल. हे झालं तुमचं 4 GSचं आणि एसेचं. आणि पुढे जे आहे ते तुमचे आता वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय. बेसिक आहे. इथं सुद्धा 2 पेपर आहेत ऑप्शनलचे, पेपर 1 आणि पेपर 2. आणि ह्या दोन्ही यांची गुण आहेत हे 250 आणि हे 250. टोटल आहे तुमचे 500. काय म्हटलं मग आता यांनी, 3 तास वेळ आहे. जसा GS ला आहे तसाच एका पेपर 1 ला ऑप्शनलच्या 3 तास वेळ आहे. कसं म्हटलं, प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न असून 2 विभागात विभागले गेलेले आहेत. टोटल किती आहेत तुमचे? 8. 1 2 3 4 5 6 7 8. 4 वरती सेक्शन ए मध्ये 4, सेक्शन बी मध्ये तुमचे राहिलेले 4 प्रश्न असं म्हटलंय. यापैकी 5 प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. म्हणजे 8 पैकी आपल्याला किती सोडवायचे आहेत? 5 सोडवायचे, 3 सोडवायची नाहीयेत. 1 आणि 5 जो आहे तुमचा, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हा कंपल्सरी आहे. म्हणजे हा लिहायचाच आहे. उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे आता हे 2 झाले, आता टोटल 5 करायचे, 3 बाकी आहेत. त्या प्रत्येक विभागातील किमान 1 प्रश्न सोडवणे आवश्यक राहील. म्हणजे समजा सेक्शन ए मधला 2रा सोडवला आणि सेक्शन बी मधला तुम्ही 7वा सोडवला, हे दोन्हीकडचे 1-1 उचलायचे. म्हणजे 1 आणि 5 तर कंपल्सरी झाले, 2 आणखी 1-1 म्हणजे 4. आणि आता मग तुम्हाला जो 8वा प्रश्न लिहायचा आहे, जो 5वा प्रश्न लिहायचा आहे, 4 आपण उचलले, तो मग तुम्ही सेक्शन ए मधला घेऊ शकता किंवा सेक्शन बी मधला जो काही एक्स्ट्रा उरलेला आहे तो घेऊ शकता. म्हणजे दोन्ही ठिकाणचे, दोन्ही सेक्शनचे 1 आणि 5 कंपल्सरी, त्याच्यानंतर जे लिहायचं तो 1-1 कंपल्सरी, आणि आणखी 1 एक्स्ट्रा जो आहे तो ए किंवा बी पैकी कुठूनही तुम्ही घेऊ शकता. बाकी मग काय, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच आहेत, की शब्द मर्यादा जी काही आहे ती तुम्ही फॉलो करावी, किंवा रिकामं पेज असेल तर काट मारावं वगैरे वगैरे. हे त्याला काय परत परत गरज नाहीये. आणखी इथे जे वेगळ्या इन्स्ट्रक्शन आल्यात त्या काय आहेत, अन्यथा काय, उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे. अन्यथा नमूद केलेलं नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य डेटा गृहीत धरा, स्पष्टपणे नमूद करा. आवश्यक तिथे नकाशा, आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील. भूगोलाच्या जर कोणाचा ऑप्शनल असेल तर काय आहे, उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल
आउटलाईन स्टेन्सिल जे येतात ना नकाशे काढण्यासाठी त्याची मुभा आहे. आणि बाकीचे जे काही पेपर आहेत म्हणजे इंजिनिअरिंगचे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, वाणिज्य, लेखाशास्त्र जे काही आहे यांच्याकरता सायंटिफिक नॉन प्रोग्रामेबल टाईप कॅल्क्युलेटर जे गणनयंत्र आहे त्याची मुभा आहे. आणि बाकीचं जर तुम्ही म्हटलं तर पेपर स्ट्रक्चर जे आहे ते क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर 1 and 2 म्हणजे जे आणखी जे काही विषय लोक घेतात, ऑन्थ्रोपोलॉजी, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन, फिलॉसॉफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ते असं दिलेलं आहे बघा. त्यांच्यासाठीचं मार्किंग स्कीम आहे की 8-8 प्रश्न आहेतच, फक्त मग 1 ABCD इथे 10-10 आहे, इथे 20-20चे आहेत यांच्यासाठी. म्हणजे इथे काय आपण म्हणूया या ह्या वैकल्पिक विषयांसाठी 15 मार्कर नाहीये. विशेषतः आपले इंटरेस्ट असणारे विषय जर म्हटलं तर पॉल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, ह्युमॅनिटीचे जे सब्जेक्ट आहेत हे जे 3 आहेत म्हणजे तुमचं राज्यशास्त्र, त्यानंतर तुमचं पबॅड, त्यानंतर समाजशास्त्र हे जे आहेत आणि अँथ्रोपोलॉजी जे पॉप्युलर थोडेसे आहेत, त्याच्यामध्ये 15 मार्कर दिलेला नाहीये 8 प्रश्नांमध्ये. आणि बाकीचे जे आहेत इतर जे काही ऑप्शनल आहेत ज्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये मराठी वाङ्मय आहे, हे जे बऱ्यापैकी फेमस आहेत म्हणजे इतिहास आणि मराठी वाङ्मय हे जे काही एक आहे, तर याच्यामध्ये 10 मार्कर आहेत, 20 मार्कर आहेत आणि 15 मार्कर सुद्धा आहेत. म्हणजे काही प्रश्न 10 मार्कर आहेत, काही प्रश्न 15 मार्कर आहेत, काही प्रश्न 20 मार्कर आहेत. हे असे 250-250चे 2 पेपर. तर जे जे लोक ते वैकल्पिक विषय घेतील त्यांच्यासाठी त्या त्या वेळेला ती इन्स्ट्रक्शन आपण बघूया. लक्षात येते. सो आता हे क्लिअर झालंय की आयोगानं पेपर डिस्क्रिप्टिव्ह घेण्याच्या दृष्टीने एक खंबीर पाऊल टाकलेलं आहे. त्यांनी क्वेश्चन्सचा पॅटर्न सुद्धा रिलीज केलेला आहे. त्यामुळे जे लोक 2025ची तयारी करत आहेत त्यांनी हे गृहीत धरावं. एसे विषयी त्यांनी शब्दसंख्या दिलेली नसली तरी युपीएससीचं जे आहे 1,200 मार्कांसाठी 1000 ते 1200 शब्दांचा एसे हेच आपण गृहीत धरलं पाहिजे, कारण सगळा पॅटर्न हा युपीएससीचाच एका अर्थाने कॉपीड अँड पेस्टेड दिसतो आहे. लक्षात येत आहे. याचं जे काही आहे पहिली एक आपली 9th स्टँडर्डची एनसीआरटीची टेस्ट सिरीज आपल्या सुभाष आयच्या ॲपवर सुरू झालेली आहे. ज्यांना इच्छा आहे ते तिथे लिहायला सुरू करू शकतात. हळूहळू एक एक टेस्ट सिरीज रायटिंगची तिकडे लॉन्च होईल. आणखी काही अपडेट आले तर आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.